नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वसंत पंचमी स्पेशल रांगोळी पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी एक मोठा सर्कल आखून घेतला आहे पांढऱ्या रांगोळीने आणि त्याच्यामध्ये मेहंदी कलर किंवा पोपटी कलर किंवा हिरव्यामधील लाईट शेड मी वापरत आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मध्यभागापासून सुरुवात केली आहे आपण। लाईट शेड पासून डार्क शेड पर्यंत आपण रांगोळी पसरवून घेणार आहोत। त्याच्यानंतर हिरवा कलर पसरवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आता आपला हिरवा रंग देऊन झालेला आहे। तर डार्क शेड तयार करण्यासाठी आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हिरव्या कलरमध्ये काळा कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि रंगोली स्टेनरच्या मदतीने आपण ही रांगोळी पसरवून घ्यायची आहे एकदम बाहेरच्या साईडला। त्याच्यानंतर लाईट ग्रीन कलरमध्ये डार्क ग्रीन कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानेही रांगोळी आपली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मर्ज करून घ्यायची आहे। वसंत पंचमी दिवशी देवी सरस्वती देवीची ही पूजा केली जाते। या दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला आहे अशी आख्यायिका सांगितली जाते। याविषयी पूर्ण माहिती तुम्हाला गुगल किंवा यूट्यूबवर भेटून जाईल। तर आपण देवी सरस्वतीचा विणा काढणार आहोत। त्याच्यासाठी आपण काळ्या रांगोळीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे विण्याचे बॉर्डर आखून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपली बॉर्डर आखून झाली आहे। आता विण्याला आपण चॉकलेटी कलर देऊन घेणार आहोत। वरच्या भागाला लाईट चॉकलेटी कलर देणार आहोत आणि खालच्या भागाला डार्क चॉकलेटी कलर देणार आहोत। डार्क चॉकलेटी कलर तयार करण्यासाठी चॉकलेटी कलरमध्ये आपण काळा कलर मिक्स करून घेणार आहोत। वरचा भाग विण्याचा काही फारसा अट्रॅक्टिव्ह दिसत नव्हता म्हणून मी पिवळ्या कलरने वरचा भाग रंगवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण विण्याच्या तारा काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला विणा काढून तयार झालेला आहे। तर सरस्वती ही विद्येची देवता आहे। तर आपण विद्येचं प्रतीक म्हणून एक पुस्तकही काढून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुस्तकाची आकृती काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पांढरा रंग भरून घ्यायचा आहे आणि पेनाच्या मदतीने आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डिझाईन बनवून घेणार आहोत, म्हणजे पुस्तकावरती लिहिल्यासारखं दिसेल। आणि बाजूलाच आपण पांढऱ्या रांगोळीने लिहिणार आहोत वसंत पंचमी। ऋतू म्हणलं की त्याचा संबंध येतो तो म्हणजे निसर्गाशी। तर आपण फुले दाखवण्यासाठी गोलाच्या बाहेर आपण फेंट पिंक कलरने टिपके देऊन घेणार आहोत। या प्रत्येक टिपक्यांमध्ये अंतर ठेवणार आहोत आणि टिपके दिल्यानंतर झाकणाच्या मदतीने आपण ते प्रेस करून घेणार आहोत आणि काडीपेटीच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण गुलाबाची फुले काढून घेणार आहोत। आणि या फुलांच्या मध्यभागी आपण हिरव्या रांगोळीने टिपके देणार आहोत। ते टिपके दिल्यानंतर बोटाच्या मदतीने ही रांगोळी प्रेस करणार आहोत आणि त्याच्यामध्ये पांढरी रांगोळी सोडणार आहोत। मैत्रिणींनो, रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।